काय असते 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 आवाज. एकाची डिलिव्हरी आताच झाली. आई त्याला पोरा समजायचे आहेत. आणि आता आम्ही ना गणपती मंदिराजवळ पोहोचल्या. तसंच गणपती मंदिर फिरायला चालल्या. फिरायला म्हणजे ट्रॅकिंगला चाललोय आम्ही. अरे लिंबू पाणी नावरी ताकद आली का तुला? गदा घेतल्या बेबीला. बेबीला एक गदा घेतले. छोटा होता मोठावाला येता आम्ही गदा आता. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा ब्लॉग आहे माझा. आज खूप फिरायलाच चाललो. फिरायला म्हणजे ट्रॅकिंगला चाललो आहे आम्ही. अभय, मी, तुषार, मयुरी आहे वाटतं. सॉरी तुषार नाही, तुषारने वाटतं कल्टी दिली. तुषारला पोरा झाल्या म्हणजे पोपटाना त्याला सांभाळायचं आहे म्हणून तो नाही असा अभय बोलला. मला माहिती नाही पण अभयचा येतात. तर आता डेरलीला चाललो मी. अभयचा डेरलीला थांबल्यान तिथं त्यांना घेतो आणि आम्ही चालू कर्जतला. आम्ही खांडसची स्टार्टिंग करणार आहोत. खांडस म्हणून गाव आहे कर्जतमध्ये, कर्जतच्या पुढे आहे म्हणजे बरंच. तर तिथून आम्ही सुरुवात करणार आहोत भीमाशंकर. तर तुम्ही बघत राहा आम्ही काय काय चिना करतो. मागच्या ट्रिपमध्ये तर आज चिना केले आम्ही, तुम्ही बघितलेच असतील. आता यामध्ये आम्ही सगळी नाहीत म्हणजे अभय मी दोघंच आहोत. दुसरी सगळ्यांना नाही बोलता, आम्हाला चढवणारच ना, आम्ही येतच नाही बोलता. चला तर बघत राहा तुम्ही. मी डेरलीला थांबून 1-2 चंडेगोटे 2 घेतलं आणि निघलो. होतो आम्ही 5, राहिलं 3. 5 होतो ना. तर चला आज मी बनवते आगार ब्रँडच्या ग्रँड एग बॉयलर मध्ये उकडून अंडी. एग कसे पाहिजे त्या अकॉर्डिंग पाणी टाका. वरून एक रॅक ठेवा, मशीन ऑन करा, त्यानंतर एक ठेवा आणि रॅक लावून घ्या. 5 ते 10 मिनिटात आपले अंडी मस्तपैकी शिजून होतात. त्यानंतर इथे बघू शकता कसले भारी अंडी झालेले आहेत. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बायांचं सारखं राहिलं ते. एकाला 9वा महिना चालू आहे. एकाची डिलिव्हरी आताच झाली. आई त्याला पोरा समजायचे आहेत. कसं काम आहे. आता आम्ही निघलो. एक 1.5 घंट्याची रनिंग आहे मला. आता 1.5 घंट्याची रनिंग आहे. खांडसला चाललो आम्ही आता. एक पोचले आमचा तिकडं कल्लोरंगीला कुकिडॉन. चला डायरेक्ट तिकडेच जाऊन भेटू खांडसलाच. नाश्त्याला कसे लावले आम्ही वडापाव घेतल्या मस्त आहे की. आणि वडापाव पचवत पण चाललो आहे आम्ही. एक खातं एक कशेल्याचे रस्ते मस्त सुंदर आणि सुशील आहेत. त्याच्यानं वडापाव असा पस्त आहे, वाचाल गाचाल होत आहे सगळा. आणि फायनली आमची ट्रॅक चालू झालेली आहे. अभय शेठ, लागलाय मयूर शेठ आणि गणू कुकिडॉन. 3 पेरूंशी 2 पेरू, 1 पेरू तुम्ही एकट्यानेच खाल्ला. वा रे वा, मजा आणलेली. पेरूला हात लावला ना आमचा. आता 3घांचं 2 पेरू लय मारू धरून तुला साल्या. पेरू किती महिन्याचा हप्ता होत आहे पेरू. इथं अंग धवलेलो ना आम्ही. निघलो आता असते बघायला लागेल किती किलोमीटर पडतं आम्हाला. आता किती किलोमीटर इथून चालू कर ना तुझ्या. माझे ना ॲप नाही तो. गाणं तुझ्या चालू कर ना. आणि आता आम्ही ना गणपती मंदिराजवळ पोहोचलो. तसंच गणपती मंदिर. अरे घाम पुढे जाऊन काय दुर्कच घाम फुटले डायरेक्ट. गणपती मंदिराजवळ आरती झाली आणि आता आम्ही पुढे निघू. व्ह्यू भारी आहे पण. हे बघा मी इकून आलो असा. अजून पुढं पण पठार बिठार आहेत ते दाखवत राहीन मी. आणि आम्हाला इथं आहे ना टॅटूचं झाड झाड टॅटूचा मारे घर. टॅटू नाही. व्हिडिओ डिलीट. रे पण योच होता ना मायरा तो झाली होते ना सफेद. आम्ही आता आहे ना आलो व्ह्यू पॉइंटला. आणि माहिती आपलं गणू दादा देतात. बोला ना गणू दादा काय. शनी घाटाजवळ आलो. कुठं शिडी दिसते तुला.
धबधब्यांच्या मध्ये ना. हा 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 हा. पण ती लोक पहिले तिथूनच चढायची ना बोलता. काही लोक इकडे बसल्यात आणि यो व्ह्यू बघा. व्ह्यू वॉटर व्ह्यू ब्रो. नाईस. ला ला ला. अजून खाली दाखवतो तुम्हाला उतरून मी. गण्या चाललाय खाळी खाळी. गण्या चाललाय खाळी खाळी. काय व्ह्यू आहे ना अभ्या. कसं वाटतं. एक नंबर. धबधब्याच्या जवळ आंघोळ करूया. फिलिंगच वेगळी आहे ना. हे व्ह्यू बघासाठी वर्षाला एकदा येता. रिक्स घेऊन. आणि आता आम्ही आहे ना थांबलेलो मधीन. पण फोन आमची बॅगी नव्हती त्यामुळे आम्हाला ब्लॉक करायला नाही भेटला. यो इथं इकडं काय नाव आपलं बोललं. हा हा अर्ध्यानं आले आम्ही झरणं पूर्ण करत. आता सरळ आहे आम्हाला जवळजवळ 1 तासाची रनिंग आहे. सरळ सरळ डायरेक्ट. त्यानंतर आम्ही जावाला थांबू. मग आस्ते आस्ते वरती चढू. बघेंगे क्या होता है. अरे या दलिद्र डोका खाली त्या व्हिडिओ कॉल हो. ग्रुपवर नुसतं व्हिडिओ कॉल. सांगते का कामा नाही. काम नाही. फोन करतो. नेट बंद करून ठेव. हे बघा कोणीतरी होम काढले. होम भारी वाटतं ना. काय रे लिंबू पाण्याने आवडी ताकद आली का तुला. लवकर आलोय. लिंबू पाणी ताकद अजून तुला माहिती ना भाई. 2 घोट मारो 2 घोटने 100 लिंबू की ताकद आहे. हे बघा फाईन वर्क असला एक नंबर. किती धबधबे झाले. 1 2 3 नुसतं धबधबा. 4 5 डेंजर व्ह्यू. सातारावरून जंगलातून निघत एक सुविधा चांगली केलेली आहे आता. काय. मागच्या वर्षी लाईटी नव्हत्या. हम्म. यावर्षी लाईटी आहेत. म्हणजे सकाळी माणूस जो लवकर येत असेल. आम्ही ना पुढं आलो जंगलातून चालत चालत. आणि लोकांनी बघा कसं लावून ठेवल्या. डगरा रचून ठेवल्या मस्त आहे की. पण मस्त वाटतं जबरदस्त. थांबा ना पुढची दाखवत. हे बघा बेंडी पाणी में पाणी हो गया. आणि तिथं पुढं महादेवाची मूर्ती आदियोगीची. आम्ही आहे ना इथं जेवायला बसलो आता सगळं. मस्त आहे. मस्त व्ह्यू भेटले आम्हाला. आणि आम्हाला तो तिकडं चढायचा आहे अजून. दिसतंय का तुम्हाला. तेव्हा तिकडं चढायचं अजून. मंजिल बहुत दूर आहे. हे नको पण दरवर्षाची मजा येऊ बघण्यासाठी. आणि आम्हाला आहे ना साप दिसले. झोपली ती गाडी तुला. साप झोपले बघा. कुठून येत आम्ही दिसू ना. कसली बसले वा. हे बराच लांब आहे. काय थांबा आस्ते 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 आवाज नका करू. चला. आणि आम्ही ना एकदम धुक्यांशी निघल्या होता. आमचा रस्ता आता एकदम सोपा आहे. म्हणजे थोडा पुढे आहे. व्ह्यू वंडरफुल. माझ्या बबड्या लढतं राहा चालली. मग फोनवर लय लढ होता. चला आला आला बबड्या लय ते फोनवर. व्ह्यू सगळी का धुका पाणी धुका पाणी. येल्ले लेले बेट्टा येल्ले बेट्टा. फायनली आम्ही पोचलो. लास्सा पडाव पार केला. धुका धुका बसल्या मस्त आहे की सगळी. एक इकडे बसले मी इथं बसल्या साथीदार. आणि आम्ही पोचलो भीमाशंकरला. नुसता धुक्याने भरलेला भीमाशंकरना. लोकांची गर्दी कचरा. आणि आम्ही आता आहे ना कपडे परत चेंज केलं आणि निघलो दर्शनाला. लाईटीचा फायदा घेतला मी बसचे. तर दर्शनाला चालल्यावर बघू कसं काय. दर्शनाचा 7:30ला लाईन बंद होतं. कपडे इकडे बदलून निघलो आम्ही आलो आणि आरती चालू झाली.
1.5 घंटा लाईनीच्या नंतर यो वाघ आले वाघ. दर्शन वगैरे केलं, 2.5 घंटा गेलं दर्शन आलं आमचं. आणि गदा घेतल्या बेबीला एक गदा घेतले. छोटा होता, मोठावाला येतो आम्ही गदा आता. जय भोलेनाथ, हर हर महादेव. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सेकंड डे आमचा चालू झालेला आहे आणि काट्या बिट्या घेऊन आम्ही निघलो, कारण दर्शन आम्ही का रात्रीच घेतलेला होता. आता चाललो आम्ही काहीतरी नाश्ता करतो. नाश्ता केल्यानंतर आम्ही मग उतरायला सुरुवात करू. त्या हालात उतरायला पण जागा नाही ठेवली. बोल हे गे तर तिकून निघायला पण काय जागा नाही ठेवली झाली. गाड्या अशा लागून ठेवल्या. चला नाश्ता बिष्टा करतो आम्ही, त्यानंतर निघू उतरायला खाली. काही लोक जेली पहिलेच. सोमवार स्पेशल दूध भेटत होता इथं, तो घेतले पियाला आम्ही. यो इकडं वाघ पण आले. आणि बऱ्यापैकी आणि फास्टमध्ये आम्ही आहे ना ट्रॅक पूर्ण करायला घेतले. हल्ली पब्लिक हे ऐका इकडं जाताना पण आम्ही सोबतच होतो, येताना पण आम्ही सोबतच होतो सगळी. डायरेक्ट यावर्षी जास्त फास्ट झाली. मला निंबू पाण्याची एनर्जी आली नाही गातानी. इकडे आम्ही सगळे चाललो पोटल्या. आणि आम्ही काल पियाला आणलेले रेड बुल आज पितो इथं बसून. असा नेक्स्ट व्ह्यू. आणि व्ह्यू बघा, यो व्ह्यू दाखव रे जाब्या. कडक. दाखव या व्ह्यू साठी आलो आपण. कडक हा आहे ना डोंगरावला व्ह्यू आहे. पण भाई नाचू नाचू अवघड वाट. मैरा थांबा. जावा जावा तुम्ही. अरे भारी असतं रे गया मयूर. आत्ताच आहे ना आम्ही ट्रॅक कंप्लीट केली मस्ती की अंगडिंग धवलू. पण एक लय मोठा गोंधळ झालता. जर मोबाईल कोणचा बाहेर असताना तर तुम्हाला दाखवायला भेटला असता. गाडी लॉक केली पण मी जराशी काच उघडलेली आणि चावी गाडीत ठेवलेली. पण गाडी आम्हाला वाटलं तो दरवाजा मला असं वाटलं मी अनलॉक ठेवले. पण पासल्या फुसफुस झालत्या. जर चावी म्हणजे जर काच खाली नसती ना जराशी पण तर मग आमची 100% होती गेम. कोणाला तरी बोलवायला लागले असता बाबा ये चावी घेऊन दुसरी यावरे लांब. तर चला आजचा ब्लॉग मी इथून जर जमला तर कंटिन्यू करतो, नाही तर इथंच एंड करतो. बस दमलो आता, पाय बी दुखता आणलंय आमचं. जाम मजा आहे. कसा वाटला रे एक्सपिरियन्स? कसा होता बरं? एक नंबर मजा आली. दर वर्षाचा एक्सपिरियन्स आपला एक नंबर आहे. मजा आहे. फील आहे. पुढच्या वर्षी पण आम्ही असाच नाद खुला करू 100%. चला बाय बाय, टेक केअर.